प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांना पराभव हा स्पष्ट आहे हे जाणवतंय आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं ही त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते नक्कीच करणार. रात्री चाकणमध्ये माळुंगीत काहीतरी गडबड झाली, तुम्ही गेलो होतो तिकडे पैसे अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारी किंवा अशा घटना कार्यकर्त्यांकडून समोर येतात. त्या ठिकाणी खरं तर पोलीस यंत्रणेला सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न आपण करतो. परंतु अशा पद्धतीने जर कोणाची मानसिकता मायबाप मतदारांचं बहुमूल मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर मग या पद्धतीनं नंतर त्या मायबाप मतदारांच्या प्रश्नांसाठी हे लोक किती जागरूक राहतील हा मायबाप मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातली स्वाभिमानी मायबाप जनता अशा पद्धतीनं मत विकत घेऊ पाहणाऱ्यांना थारा देणार नाहीत अशी मला खात्री आहे. अमोलजी, बारामतीच्या नंतरून तुम्ही देखील एका बँकेसंदर्भात स्वतः निवडणूक आयोगाला खरं पत्र दिलं होतं, कारण की ज्या पद्धतीने जो बारामतीतला प्रकार उघड झाला त्यावर काही कारवाई झाली असं वाटतं? नाही, त्यावर अजून मला काही कल्पना नाही, कारण मीच प्रचारात पूर्णपणे व्यस्त होतो. आणि पण अशा पद्धतीनं काही पतसंस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या लोकांना जी भरमसाठ कर्ज देण्यात आली त्यामुळे नक्की संशयाची सुई ही तयार होते आणि त्यामुळे हे पत्र देण्यात आलं होतं. त्याचबरोबरीनं ज्या बँकेची शाखा ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी अगदी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती त्यावेळी सुद्धा पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्यासाठीचं पत्र आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र मी दिलं होतं. काल कागदावर गणित महायुती सांगते की 5 आमदार आमच्याकडे, तुमच्याकडे फक्त एकच. त्यांना विजयाचा ठाम दावा करतात. मला वाटतं 5 वर्षांपूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याही वेळी 5 आमदार हे विरोधकांकडे होते आणि एकच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की 5 आमदार विरोधकांकडे, एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे. आणि मला वाटतं की विधानसभेनंतर नक्की पुन्हा चित्र पालटेल. दादा त्यांच्याकडे यावेळेस म्हणतात, अजित दादा जे दादा दावा करतात मागच्या वेळेस मी तुम्हाला निवडून आणलं यावेळेस पाडणार म्हणतात. मला असं वाटतं आदरणीय साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी शिरूर लोकसभा मतदारसंघातली ही मायबाप जनता आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचा कडवट शिवसैनिक हा ठामपणे पाठीशी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिप्यमान असा विजय नक्की मिळवेल. किती अंदाज लीड काय असेसमेंट काहीतरी केली? आजच मतदान आहे, मी लीड आत्ता सांगणार नाही, संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म लीड सांगतो. पण मायबाप मतदाराला जरी विचारलं तरी मायबाप मतदार सुद्धा सांगतो लीड किती. तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता. मतदानाचा टक्का हा वाढावा यासाठी मायबाप मतदारांना मी कळकळीचं आवाहन करतो की लोकशाहीतला हा सर्वात मोठा उत्सव आहे. आपल्याला कुठलं सरकार हवं, आपल्याला कोणता खासदार हवा आणि आपले प्रश्न काय आहेत ते प्रश्न हिरहिरीनं मांडणारा, त्यासाठी भांडणारा जर व्यक्ती आपल्याला हवा असेल तर आपण आवर्जून मतदान करावं अशी माझी सर्व सुज्ञ मतदारांना विनंती. रात्री पुण्यामध्ये बऱ्यापैकी गडबड झाली, आपले कानवाले असेल दंगेकर तिथे ठिय्या आंदोलन करत होते, भाजपने तिथे जाऊन मग नंतर प्रति आंदोलन केलं. मग ते बाकीचे विषय राहिले बाजूला, तिथेच गोंधळ सुरू नाही. त्यामुळेच हा प्रश्न पडतो की हे सगळे या सगळ्या गोष्टी आम्हा विरोधकांना कराव्या लागतात आणि एकीकडे 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 40 पार असा नारा देणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावरच प्रत्येक वेळी हे आरोप का व्हावेत. जर खरोखर कामं केली असती, खरोखर महागाई बेरोजगारी या प्रश्नांना यांची सोडवणूक केली असती तर अशा पद्धतीने मायबाप मतदारांचं बहुमूल मत विकत घेण्याची मानसिकता ही दिसली नसती.